महत्वाची बातमी ठाण्यामधल्या नौपाडा आणि पाचपाखाडी भागामध्ये बत्ती गुल झाली आहे। सकाळपासून ठाण्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे। एका तासापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण आहेत। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गणेश, नक्कीच वृषाली, आपण पाहू शकतो सकाळपासून ठाण्यामध्ये ढगाळ वातावरण आहे, त्यासोबत आता पावसाचा जोर देखील वाढलेला आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कुठल्याही तांत्रिक बिघाड पाहायला गेलं तर MSEBीकडनं झालेला आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता बत्ती गुल झालेली आहे। गेल्या तासाभरापासून पाचपाखाडी नौपाडा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लाईट गेल्याने नागरिक हैराण झालेले, ठाणेकर हैराण झालेले पाहू शकतो। या ठिकाणी दुकानदार जे आहेत ते मोबाईलच्या टॉर्च असेल या त्यांच्याकडे असणारी मेणबत्ती असेल, दिवा असेल, त्यानुसार ते तिकडे काम करतायत आणि याच ठिकाणी आता बत्ती गुल झाल्यामुळे ठाणेकर हैराण झालेले आहेत। त्यामुळे नक्कीच पावसाचा सावट आणि पावसाचा मोठा जोर असल्यामुळे या ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। याच कुठलाही तांत्रिक बिघाड या ठिकाणी कशा प्रकारे झाला आहे या सर्व जे आहे ते MSEB चेक करत आहे। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाईट गेल्याने या ठिकाणच्या भागातल्या नागरिक हैराण झालेले आहेत। त्यामुळे नक्कीच ज्या पद्धतीने महावितरणने सांगण्यात आले की या भागात ज्या पद्धतीने पाऊस पडत आहे त्यामुळे कुठेतरी MSEBने या ठिकाणी लाईट जी आहे ते बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे येणारा लोड जो आहे तो मोठ्या प्रमाणात येऊ शकतो। त्यामुळे नक्कीच याचा फटका देखील ग्राहकांना बसू शकतो। वीज ग्राहक जे आहे त्यामुळे नक्कीच वीज खंडित करण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणचा जो पुरवठा खंडित केल्यामुळे ठाणेकर हैराण झालेले आहेत। त्यामुळे नक्कीच वीज पुरवठा कधी कायमस्वरूपी पुन्हा येईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।